विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आता अंकगणित श्रेणीमध्ये अंकगणित श्रेणीचे सामान्य पद व त्यावरील आधारित उदाहरणे पाहणार आहोत. त्यापूर्वी मागील आठवड्यामध्ये अभ्यासक्रमाचा 25% भाग अभ्यासक्रमातील काही घटक हे वगळण्यात आलेले आहे. आता आपल्याला जी काही बोर्डाची परीक्षा असणार आहे त्यामध्ये या वगळलेल्या भागावर आधारित उदाहरणे विचारले जाणार नाहीत, परंतु हा जो वगळलेला जो पाठ्यघटक आहे हा आपल्याला आपल्या गणितातील सगळे संबोध नीट समजण्यासाठी समजावून घेण्यासाठी त्यांचा जर सराव झाला तर ते चांगल्या प्रकारे समजू शकतात. म्हणजे ते वगळण्यासारखे घटक नाहीत आणि ते फक्त आपल्याला ह्या बोर्डाच्या परीक्षेपुरते जरी ते वगळण्यात येणार असले तरीही आपल्याला पुढील समजा शिक्षणासाठी जर गणित विषय ठेवला तर त्यामध्ये या घटकांचे पुढचा ॲडव्हान्स भाग आपल्याला असणार आहे आणि त्यावेळेस मात्र मग आपल्याला हा जर घटक आपण आत्मसात नाही केला, 25% वगळलेला घटक आत्मसात नाही केला तर त्यावेळेस तो भाग आपला कठीण जाऊ शकतो. त्यावेळेस त्या गोष्टी समजून घ्यायला अवघड जाऊ शकतात. त्यामुळे आपला हा जो काही पाठ्यघटक वगळलेला आहे हा पाठ्यक्रमातून जरी वगळलेला असला, बोर्ड परीक्षेला जरी विचारला जाणार नसला तरीही तो भाग विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनाने म्हणजे सेल्फ स्टडी करून तो आकलन केला पाहिजे असं त्यामध्ये अपेक्षित आहे. तरीही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वच घटकांवर म्हणजे वगळलेले घटक आणि अभ्यासक्रमात असणारे घटक अशा सर्वच गोष्टींचा समावेश याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पाहू आपण आता सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अंकगणित श्रेणीचे सामान्य पद किंवा अंकगणित श्रेणीचे n वे पद समजावून घेण्यासाठी आपल्याला एक क्रमिका विचारात घ्यायची आहे. आपण ती क्रमिका अशी विचारात घेणार आहोत. त्या क्रमिकेची पदे आहेत T1, T2, T3, टिंब टिंब टिंब, Tn. आता ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे असं समजू आपण. समजा ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. अंकगणित श्रेणी आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जर अंकगणित श्रेणी असेल तर मग याचं पहिलं पद म्हणजे T1 बरोबर A आहे आणि याच्यातला आपला सामायिक फरक सांगता येईल. सामान्य फरक किंवा सामायिक फरक सामायिक फरक म्हणजे कोणते दोन क्रमागत पदांमधला फरक म्हणजे D बरोबर T2 वजा T1 किंवा T3 वजा T2 किंवा Tn वजा 1 याप्रमाणे आपल्याला कोणतेही दोन क्रमागत पदांमधला फरक म्हणजे D आहे. मग आता ही जी क्रमिका आहे आणि ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. मग आता ही अंकगणित श्रेणी आपल्याला A आणि D च्या स्वरूपात देखील लिहिता येते. म्हणजे ती कशी, तर आता हे अंकगणित श्रेणीचं पहिलं पद म्हणजे T1 बरोबर आहे A. आता पहा मग अंकगणित श्रेणी कशी तयार होते. मग आपण पाहिलेलं आहे की T2 दुसरं पद म्हणजे पहिल्या पदामध्ये आपण सामायिक फरक D मिळवला की आपल्याला दुसरं पद मिळतं. म्हणजेच T1 काय आहे तर A अधिक सामायिक फरक D. असंच पहा विद्यार्थी मित्रांनो, T3 हे तिसरं पद कसं मिळतं तर आधीचं पद T2 मध्ये अधिक D केलं म्हणजे आधीचं पद T2 म्हणजे काय आहे A अधिक D आहे आणि त्याच्यामध्ये सामायिक फरक D मिळवला म्हणजे ते होईल तिसरं पद झालं A अधिक 2D.
असंच पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर चौथं पद मिळवायचं झालं तर चौथं पद काय होतं, T4 बरोबर आहे T3 अधिक D. म्हणजेच काय, आता T3 माहिती आहे इथं आपल्याला मिळालेलं आहे, A अधिक 2D अधिक सामायिक फरक D. आणि मग आता हे A अधिक 2D अधिक D म्हणजेच 3D. आता थोडक्यात निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं, पहा विद्यार्थी मित्रांनो, की हे T1 बरोबर पहिलं पद A आहे, T2 बरोबर, आता T1 बरोबर A आहे, याच्यामध्ये Dचा समावेश आहे का, नाही है ना. इथं T2 आहे, दुसऱ्या पदामध्ये D किती वेळेस आलेलं आहे, 1 वेळेस आलेलं आहे. T3 तिसऱ्या पदामध्ये इथं D किती वेळा आलेलं आहे, 2 वेळा आलेलं आहे. चौथ्या पदामध्ये प्रथम पद आहेच आहे आणि त्याच्यामध्ये D सामायिक फरक किती वेळा आलेला आहे, 3 वेळा आलेला आहे. मग आता इथं आपल्याला एक याच्यातला सहसंबंध लक्षात येतो, पहा विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला इथं जर हे म्हणजे चौथं जर पद असेल तर D हा त्याच्यापेक्षा 1 वेळा कमी आलेला आहे की नाही, T4 ठीक आहे, इथे 4 आहे, मग ह्या 4पेक्षा 1 न कमी इतके वेळा D आपल्याला घ्यायचा आहे याच्यामध्ये. म्हणजे मग इथं आपण याचं जर सामान्यीकरण केलं तर आपल्याला समजा आता Nवे पद शोधायचं आहे. मग Nवे पद काय असणार आहे, तर ते असं असणार आहे, पहा, म्हणजे हे पहिलं पद A अधिक D किती वेळा, मग इथं Nवे पद आहे म्हणजे N वजा 1 वेळा आहे की नाही, N वजा 1 वेळा D. तर हे जे आहे ह्याला म्हणायचं सामान्य पद किंवा Nवे पद. म्हणजे क्रमिकेचं हे Nवे पद म्हणजे आपला एखादी क्रमिका दिली असेल, एखादी अंकगणिती श्रेणी दिली असेल, तर त्या अंकगणिती श्रेणीमध्ये आपल्याला कोणतंही पद या सूत्राच्या मदतीने शोधता येतं. तर ह्याला अंकगणिती श्रेणीचे सामान्य पद किंवा अंकगणिती श्रेणीचे Nवे पद असे म्हणतात. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित उदाहरणं आपल्याला आता सोडवायची आहेत आणि साधारणतः आपल्याला A आणि Dच्या स्वरूपातील जी काय अंकगणिती श्रेणी आहे ती अशी लिहिता येते, म्हणजे पहिलं पद A, दुसरं पद A अधिक D, तिसरं पद A अधिक 2D, चौथं पद A अधिक 3D आणि अशा पद्धतीनं आपल्याला याचं शेवटचं पद जे काय असेल ते असं लिहितात आहे, A अधिक N वजा 1 D. म्हणजे हे क्रमिकेचं Nवे पद Tn आणि ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे, म्हणून या अंकगणिती श्रेणीचं Nवे पद म्हणजे हे होतं A अधिक N वजा 1 गुणिले D. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही याच्यावरून लक्षात घेतलेलं आहे की जितक्या क्रमांकाचं पद आहे त्याच्यापेक्षा 1 ने कमी त्याच्यामध्ये सामायिक फरकाचे काय केलेली तितकी पट त्या पहिल्या पदामध्ये मिळवली म्हणजे आपल्याला त्या अंकगणिती श्रेणीचं Nवे पद मिळतं. आता यावर आधारित आपण आता उदाहरणे सोडवूया. खालील अंकगणिती श्रेणीसाठी Tn म्हणजे सामान्य पद काढा व त्यावरून त्या श्रेणीचे 15वे पद आणि 30वे पद काढा. आता या प्रश्नासाठी आपण एक क्रमिका विचारात घेऊया, 3, 8, 13, 18, टिंब. आता ही क्रमिका पहिल्यांदा आपण हे विचार करूया की अंकगणिती श्रेणी आहे की नाही. मग आता ह्या क्रमिकेचं पहिलं पद क्रमिकेचे पहिले पद T1 बरोबर A बरोबर काय आहे ते, तर 3 आहे. त्यानंतर बाकीचे पद T2 बरोबर 8 आहे, T3 बरोबर 13, T4 बरोबर 18, टिंब. आता मग आपल्याला आता इथं निरीक्षणात लक्षात येतं की ही अंकगणिती श्रेणी आहे, म्हणजे इथं आपल्याला सामायिक फरक याचा लिहिता येतो. या अंकगणिती श्रेणीचा सामायिक फरक आपल्याला लिहिता येतो.
डी बरोबर T2 वजा T1. कोणते दोन क्रमागत पदांमधला फरक घ्यायचा म्हणजे 8 वजा 3 म्हणजे 5. आता हे झालं क्रमिकेचे क्रमागत पदांमधला फरक म्हणजे सामायिक फरक. आता आपल्याला क्रमिकेचे n वे पद म्हणजे सामान्य पद त्याचं सूत्र इथं लिहायचं आहे अगोदर. अंकगणिती श्रेणीचे सामान्य पद. आता ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणीचे सामान्य पद सूत्र लिहूया आपण. Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. सामान्य पद म्हणजेच n वे पद. आता याच्यामध्ये किमती ठेवून देऊ आपल्याला. a माहिती आहे, d माहिती आहे. आता हे Tn बरोबर a आहे 3 अधिक n वजा 1 गुणिले d आहे 5. आता हे सोडवू आपण. कंस सोडून घेतला. Tn बरोबर आहे 3 अधिक हे n वजा 1ला 5 जर गुणलं तर 5n वजा 5. आणि मग पहा आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी Tn बरोबर आता n हे चलरूपात आहे त्याच्यामुळे हे 5nला 5n राहिले आणि स्थिर पद धन 3 आणि ऋण 5 या पदांची वजाबाकी होईल कारण एक पद धन एक पद ऋण आहे आणि ती वजाबाकी होईल ऋण 2. म्हणजे ह्याचं सामान्य पद म्हणजे आपल्याला Tnची किंमत या ठिकाणी मिळालेली आहे. अंकगणिती श्रेणीचे n वे पद किंवा सामान्य पद Tn बरोबर 5n वजा 2. आता ह्याचं आपल्याला 30 वे पद आहे की नाही आपल्याला विचारलेले आहे अंकगणिती श्रेणीचे 30 वे पद. अगोदर 15 विचारले अंकगणिती श्रेणीचे 15वे पद म्हणजे आपल्याला n बरोबर किती ठेवायचं आहे याच्यामध्ये 15 ठेवायचं. आपण जे n वे पद शोधले त्याच्यामध्ये n ऐवजी 15 ठेवायचं. मग आता पहा काय होईल तर T15 बरोबर हे 5n म्हणजे 5 गुणिले 15 वजा 2 म्हणजेच ते होईल 15 5 75 वजा 2 आणि 75 वजा 2 म्हणजेच 73. तसंच अंकगणिती श्रेणीचे 30वे पद म्हणजे या ठिकाणी n ऐवजी किती ठेवायचं ह्या सूत्रामध्ये. आता या सूत्रामध्ये n बरोबर ठेवायचं 30 म्हणजे T30 बरोबर 5n म्हणजे 5 गुणिले n 30 वजा हे 2 म्हणजे 30 गुणिले 5 म्हणजे 150 आणि वजा हे 2 म्हणजे ते 30वे पद होते 148. तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे उदाहरणं आपल्याला 1 1 2 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारले जातात. मग ह्याचा आपण चांगल्या प्रकारे जर सराव केला तर यावर आधारित आपल्याला प्रत्येक उदाहरण सोडवता येतं. आणखी काही उदाहरणं पाहणार आहोत आपण. खालील अंकगणिती श्रेणीचे कितवे पद 92 आहे आणि त्या अंकगणिती श्रेणीचे 61 हे पद आहे का हे ठरवा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे 5, 8, 11, 14, टिंब टिंब टिंब. आता पहा मग या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद अंकगणिती श्रेणीचे पहिले पद म्हणजेच T1 बरोबर a बरोबर 5
त्यानंतर त्याचा सामायिक फरक, सामायिक फरक दिलेला आहे. म्हणजे आपल्याला डी बरोबर काय दिला आहे तो, म्हणजे याच्यावरून काढता येईल आपल्याला, आहे की नाही, सामायिक फरक काढता येईल. म्हणजे T2 वजा T1, म्हणजे इथं या ठिकाणी T2 म्हणजे 8 आहे, वजा T1 5, म्हणजे तो आहे 3. आता आपल्याला पहिल्यांदा दिलं आहे की 92 ही संख्या त्या श्रेणीचे कितवे पद आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सामान्य पद, सामान्य पद म्हणजे TN बरोबर दिलेलं आहे 92. आता ह्यासाठी म्हणजे हे 92 हे पद कितवं आहे हे शोधण्यासाठी, म्हणजे n ची किंमत शोधायची आपल्याला. मग त्यासाठी परत एकदा आपल्याला अंकगणित श्रेणीचे n वे पद म्हणजे सामान्य पदाचं सूत्र वापरायचं. अंकगणिती श्रेणीचे सामान्य पद सूत्र लिहूया आपण. TN बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. याच्यामध्ये आता ज्या ज्या किमती माहिती आहेत त्या ठेवत चालू आपण. सामान्य पद म्हणजे n वे पद दिलेले आहे ते आहे 92. पहिलं पद A आहे माहिती आहे ते 5. n ची किंमत काढायची, ते n वजा 1 ला n वजा 1 राहू द्यायचं कंसामध्ये, आणि D ची किंमत आपण शोधलेली आहे, सामायिक फरक ते आहे 3. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं आता आपण हे 5चं या बाजूला पक्षांतर करूया. 92 वजा 5 बरोबर, याला आहे तसंच राहू देऊ आपण, n वजा 1 गुणिले 3. आता इथं पहा 92 वजा 5 ही वजाबाकी होते 87 है ना. धन 92 आणि ऋण 5 म्हणजे वजाबाकी होणार, ती येते 87. आणि हे गुणाकारातले 3 याचं पक्षांतर या बाजूला केलं म्हणजे ते झालं 87/3 बरोबर n वजा 1. म्हणजेच आता 87/3 म्हणजे इथं संक्षिप्त रूप काय होणार याचं, तर 3 दोन्ही 6, इथं 2 उरले 7 झाले, 3 9 27, म्हणजे 87ला 3 भाग दिला 29 झाले. आता हे वजा 1 आहेत, या बाजूला इकडे याचं पक्षांतर केलं, 29 अधिक 1 बरोबर n. आणि अशा रीतीनं या ठिकाणी आपल्याला n बरोबर काय किंमत मिळाली, n बरोबर किंमत मिळाली मग 30. मग आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला. म्हणून अंकगणिती श्रेणीचे 30वे पद 92 आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की T30 बरोबर 92. आता त्याच याच्यामध्ये आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला की 61 हे पद त्या अंकगणित श्रेणीचे आहे की नाही. मग गृहीत धरूया आपण, समजा हे TN बरोबर 61. मग आता ह्या प्रश्नाविषयी आपण आता पाहूया, आपण विचार करूया. मग TN बरोबर जर 61 ठेवलं म्हणजे सामान्य पदाचं परत एकदा सूत्र वापरायचं. अंकगणित श्रेणीचे सामान्य पदाचं सूत्र इथं लिहूया आपण. म्हणजे TN बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. मग आता इथं किमती ठेवून देऊ आपण. TN म्हणजे काय, 61 आहे बरोबर, A 5 आहेत, अधिक n वजा 1 गुणिले D काय आहे, तर 3 आहे. आता हे 5चं या बाजूला पक्षांतर करू आपण. 61 वजा 5 बरोबर n वजा 1 गुणिले 3. 61 वजा 5 म्हणजेच 56, आणि गुणाकार 3 भागाकारात बरोबर n वजा 1. मग आता हे 56/3. आता इथं काय की
याला निशेष भाग जात नाही ना, 56ला 3 निशेष भाग जात नाही. पण हे ऋण 1चं बाजू या बाजूला पक्षांतर करू, म्हणजे 56/3 अधिक 1 बरोबर n. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर पहा, आता इथं छेद समान नाही आहे, त्यासाठी आपण तिरकस गुणाकार करून याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे n बरोबर आपल्याला इथं लिहिता येईल हे 56×1 अधिक हे 3×1 छेद हे 3×3 म्हणजे ते झालं 56+3 म्हणजे 59/3. आता इथं आपल्याला याला निशेष भाग जात नाही, म्हणजे पदाचा जो क्रमांक आहे n म्हणजे काय असतो, पदाचा क्रमांक असतो, ही पूर्णांकात संख्या येत नाही. आणि मग म्हणजे हे अपूर्णांकात यायले, म्हणजे याचा अर्थ असा, हे जर पूर्णांकात आलं तर ती संख्या हे त्या अंकगणितीय श्रेणीचे पद आहे. आणि इथं जर अपूर्णांकात आलं तर ही संख्या, म्हणजे आपल्याला इथं पाहिलं अंकगणितीय श्रेणीचे सर्व पद हे पूर्णांकात आहेत है ना. आणि इथं आपल्याला हे जर याच्यामध्ये यांची किंमत जर अपूर्णांकात आली तर ते पद ह्या अंकगणितीय श्रेणीचं नाही. आणि म्हणून 61 ही संख्या दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे पद नाही. तर पहा, अशी उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. अशा उदाहरणांचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा. आता आपण प्रश्न पाहूयात. 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती असतील? आता पहा, यासारखा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला एक लक्षात घ्या की हा जो प्रश्न आहे हा अंकगणितीय श्रेणीवर आधारित आहे आणि 4च्या पटीतील सर्व संख्या ह्या अंकगणितीय श्रेणीत असतात. आता पहिल्यांदा आपल्याला ह्या दिलेल्या प्रश्नाच्या अटीनुसार अंकगणितीय श्रेणी शोधून लिहिता आली पाहिजे. मग आता सुरुवातीला आपण अंकगणितीय श्रेणी लिहूयात. अंकगणितीय श्रेणी. पहिल्यांदा आपण हा विचार करूया की 4ने भाग जाणाऱ्या संख्या याच्यामध्ये, आणि त्यातही 2 अंकी संख्या. मग आता 4ने भाग जाणाऱ्या म्हणजे 4च्या पटीतील 2 अंकी संख्या कोणकोणत्या आहेत? तर पहिल्यांदा विचार करा, 4×1=4, 4×2=8, 4×3=12. आता इथं पहिले जे 2 संख्या आहेत 4 आणि 8 ह्या 1 अंकी झाल्या, परंतु 2 अंकी संख्यांमध्ये आपल्याला मग याचं या अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद लिहिता येईल 12, त्याच्या पुढचं पद 16, त्याच्या पुढचं पद 20, त्याच्या पुढचं पद 24. आणि मग आता 2 अंकी संख्यांमध्ये शेवटचं पद काय असणार आहे? तर पहा, आपल्याला 96 आहे ना, 4च्या पटीतील संख्या आहे 96, ही 2 अंकी संख्या आहे. आणि त्याच्यानंतर येणारी संख्या म्हणजे 100 ही 2 अंकी संख्या आहे का? नाही. तर आपल्याला जे दिलेल्या अटीनुसार म्हणजे प्रश्नामध्ये जी अंकगणितीय श्रेणी सांगितली आहे ती आपल्याला अशी लिहिता येईल 12, 16, 20, 24, टिंब टिंब टिंब, 96. म्हणजे 96च्या नंतर आता 2 अंकी संख्या असणार नाही, त्यामुळं हेच याचं या अंकगणितीय श्रेणीचं शेवटचं पद असणार आहे. आता मग ह्या अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद म्हणजे T1 बरोबर A बरोबर 12 आणि याचा सामायिक फरक D बरोबर म्हणजे T2 वजा T1 म्हणजे 16 वजा 12 म्हणजेच 4. आणि इथं आपल्याला याचं सामान्य पद माहिती आहे, याच्यातलं या अंकगणितीय श्रेणीचं सामान्य पद माहिती आहे, म्हणजे n वे पद माहिती आहे. Tn बरोबर किती आहे? 96 आहे. आणि मग आता याच्यावरून आपल्याला ह्या अंकगणितीय श्रेणीमध्ये किती पद आहेत हे शोधता येईल.
म्हणजे इथं आपल्याला काय करायचं, म्हणजे यांची किंमत काढली म्हणजे त्याच्यात किती पद आहे ते माहिती होईल. आता मग सामान्य पदाचं सूत्र इथं वापरावं लागणार आहे. म्हणून अंकगणिती श्रेणीचे सामान्य पद, अंकगणिती श्रेणीचे सामान्य पद Tn बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले डी. याच्यामध्ये आपण माहिती असलेल्या किमती सर्व ठेवून द्यायच्यात. Tn म्हणजे 96 आहेत बरोबर आहे. ए आहे 12 अधिक n वजा 1 गुणिले डी आहे 4. आता हे 96 12चं या बाजूपासून घेतलं वजा 12 झालं बरोबर आहे. n वजा 1 गुणिले 4. आता 96 वजा 12 म्हणजेच 84. आणि मग इथं हे गुणाकारातले 4 इकडं पक्षांतर केल्यानंतर भागाकारात बरोबर n वजा 1. आता 84 4 म्हणजेच 21 आहे की नाही. 21 चौक 84 ना, म्हणजे याला 4 भाग दिला तर 21 येतं. आणि वजा 1 या बाजूला पक्षांतर केले तर अधिक 1 बरोबर n. आणि म्हणून n बरोबर झाले 22. आणि म्हणून याचा अर्थ काय तर 96 हे 22वे पद आहे. आणि या अंकगणिती श्रेणीमध्ये किती पद आहेत मग, म्हणून या अंकगणिती श्रेणीत बावीस पदे आहेत. तर पहा यासारखे हे प्रश्न, आता हे 2 अंकी संख्येवर आधारित होतं, तसं आपल्याला 3 अंकी संख्येवर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर अशाही प्रश्नांचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा. हे 4च्या पटीतील होते, म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या संख्या होत्या. तसं इथे इतर संख्येने भाग जाणाऱ्या संख्यासुद्धा आपल्याला त्याची उदाहरणं घेऊन या पद्धतीने आपला सराव होऊ शकेल.